Hello, welcome students. So in the last lecture of the periodicity, we can try to solve the number of example. की आपण यापूर्वीच्या पिरियोडिसिटीची जी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ कोणत्या प्रकारचा बनवला होता की ज्याच्यामध्ये पिरियोडिसिटीची जी काही सॉल्वड एक्झाम्पल होती तो सॉल्वड एक्झाम्पलचा आपण व्हिडिओ बघितले होते. ओके, की त्याच्यासारखंच आपल्याला आणखी काही थोड्या एक्झाम्पलचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे की जी वेगवेगळ्या प्रकारचे काही क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ते क्वेश्चन्स आपल्याला वन बाय वन आपण बघत जाऊ की याच्यामध्ये जो आपण नेक्स्ट मेथड जी क्वेश्चनची बघणार आहे आपण ती म्हणजेच मल्टिपल आन्सर क्वेश्चन. काय कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत बघा. मल्टिपल आन्सर क्वेश्चन म्हणजेच की ज्या क्वेश्चनमध्ये एकापेक्षा जास्त आन्सर असणार आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे जे चार ऑप्शन आहेत ते चार ऑप्शनपैकी एकापेक्षा जास्त म्हणजे दोन ऑप्शन बरोबर असू शकतात, तीन असू शकतात किंवा चारीच्या चारी ऑप्शनसुद्धा बरोबर असू शकतात. म्हणजे एकापेक्षा जास्त आन्सर ही ज्या क्वेश्चनसाठी दिलेली असतात त्या क्वेश्चनला आपण मल्टिपल आन्सर क्वेश्चन अशा प्रकारे म्हणत असतो. ओके, तर एक सिंपल क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ ॲटॉमिक मासेस डू नॉट करस्पॉन्ड्स टू डोबेरायनर ट्राइड्स. म्हणजेच काय की डोबेरायनर जो ट्राइड्स आहेत म्हणजे जे लॉज ऑफ ट्राइड्स, डोबेरायनर ट्राइडलाच आपण काय बघितलं होतं, लॉज ऑफ ट्राइड्स असं म्हटलं होतं की तो जो डोबेरायनर ट्राइडचा जो नियम आहे तो नियम की या चारपैकी कोणते दोन सेट ऑफ ॲटॉमिक मास नंबर हे फॉलो करणार नाहीत. म्हणजे डोबेरायनर जो रूल आहे, लॉज ऑफ ट्राइड जो रूल आहे तो रूल या चारपैकी कोणते सेट ऑफ नंबर हे फॉलो करत नाहीत किंवा ते वेगळ्या प्रकारचे असणार आहेत हे आपल्याला काय करायचं आहे की या आन्सर्समधून ते काय करायचे आहे की फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला सुरुवातीला माहीत असलं पाहिजे की व्हॉट इज दी लॉज ऑफ ट्राइड. की लॉज ऑफ ट्राइड हा काय म्हटलं जातं किंवा लॉज ऑफ ट्राइडचं सेंटेन्स काय आहे. इट इज दी ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज दी ॲव्हरेज मीन ऑफ फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. म्हणजेच काय असणार आहे की मधल्या एलिमेंटचे ॲटॉमिक मास हे पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या सरासरी इतका असेल तरच त्याला आपण लॉज ऑफ ट्राइड्स किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज ए डोबेरायनर ट्राइड्स असं म्हणत असतो. ओके, सो वी कॅन सॉल्व दी फर्स्ट ऑप्शन सच ॲज फर्स्ट ऑप्शन इज 7, 23 and 39. ओके, की डोबेरायनर अकॉर्डिंग टू डोबेरायनर लॉज इट विल बिकम से कि फर्स्ट एलिमेंट हैविंग एटॉमिक मास 7, second element atomic mass 23 and third element having atomic mass 39. Therefore we can add first and third atomic mass such as 7 plus 39 is equal to 46 and this is average mean, that means 46 divided by 2 is equal to 23. म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या एलिमेंटचं ॲटॉमिक मासचं सरासरी मास हे मधल्या एलिमेंटचं असतं आणि ते या ठिकाणी 23 असं मिळालेलं आहे. म्हणजे जो पहिला जो ऑप्शन आहे तो डोबेरायनर रूल फॉलो करतो. काय करतो, डोबेरायनर रूल फॉलो करत असतो. नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे की तो म्हणजेच कशा प्रकारे नेक्स्ट आहे 20, 38 + 56. म्हणजेच फर्स्ट आणि थर्डची आपण ॲडिशन करू. 20 + 56 इज इक्वल टू 20 + 56 इज इक्वल टू 76. किती बघितलं जातं 76 अँड दिस 76 ॲव्हरेज मीन डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 38. तर या ठिकाणी काय मिळतो 38. म्हणजेच ऑप्शन बी हा सुद्धा डोबेरायनर ट्राइडचा रूल हा फॉलो करतो. ओके, म्हणजेच ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्हीसुद्धा डोबेरायनर ट्राइडचे रूल फॉलो करतात. आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की जे सेट की डोबेरायनर लॉज फॉलो करणार नाहीत अशा प्रकारचे सेट फाइंड आउट करायचे आहेत. तर मग आता ऑप्शन सी आणि ऑप्शन टीकडे जाऊ की ऑप्शन सीमध्ये फर्स्ट एलिमेंटचा ॲटॉमिक मास 49 + 178 इज इक्वल टू याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे, इट इज 227 अशी मिळेल. ओके, याला डिवाइड बाय 2 करा किती मिळेल, ॲप्रॉक्सिमेटली 123 अशी इतकी मिळणार आहे. मात्र मधला एलिमेंटचा ॲटॉमिक मास जे आहे मिडल एलिमेंटचं ते 71 असं आहे. म्हणजेच हा एलिमेंट डोबेरायनर लॉ फॉलो करत नाही. म्हणजेच आपल्याला एक ऑप्शन जो डोबेरायनर रूल फॉलो करत नाही अशा प्रकारचा ऑप्शन कोणता मिळाला, ऑप्शन सी असा एक मिळाला. ओके,
त्यानंतर डीकडे जाऊ की 54 प्लस 183 यांची बेरीज करू. 54 प्लस 183 याची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला 273 इतकी मिळते. याचं ॲव्हरेज मीन जर घेतलं तर ॲप्रॉक्सिमेटली आपल्याला 118 मिळतं. मात्र या ठिकाणचं जे ॲटॉमिक मास आहे मिडल एलिमेंटचं ते 95 असं ॲटॉमिक मास आहे. 95 जर ॲटॉमिक मास असेल तर ते आपल्या डोबेरायनर रूल फॉलो करत नाही. म्हणजे डोबेरायनर रूल डी हा ऑप्शनसुद्धा फॉलो करत नाही. म्हणजेच आपल्याला जो विचारलेला क्वेश्चन आहे की या ऑप्शनपैकी कोणते 2 डोबेरायनर लॉ फॉलो करत नाहीत ते आपल्याला फाइंड आउट करायचे होते. म्हणजेच ऑप्शन सी आणि ऑप्शन डी हे दोन्हीसुद्धा काय करत नाहीत, डोबेरायनर लॉ फॉलो करत नाहीत. म्हणजेच आपले आन्सर असायला पाहिजेत ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आयडेंटिफाय एंडोथर्मिक प्रोसेस अमंग दी फॉलोविंग. की खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये एंडोथर्मिक प्रोसेस कोणत्या असणार आहेत. ओके, आपण यापूर्वी शिकलो आहे की एंडोथर्मिक प्रोसेस कशाला म्हणणार आहे की याच्यामध्ये एंडोथर्मिक प्रोसेस कशाला म्हणत असतो बघा. दी एंडोथर्मिक प्रोसेस मीन्स दी प्रोसेस विच ॲब्सॉर्ब दी एनर्जी. की ज्या प्रोसेसमध्ये एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणत असतो. बरोबर. मग आता एंडोथर्मिक प्रोसेस हा पॉईंट आपण कुठं बघितला होता की आता आपल्याला आठवलं पाहिजे की हा पॉईंट आपण आयोनायझेशन पोटेन्शियल किंवा आयोनायझेशन एनर्जीमध्ये बघितला होता. कारण का आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन बघितली होती आपण. अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲन आउटरमोस्ट ऑर्बिटल ऑफ आयसोलेटेड गॅसियस ॲटम. की आयसोलेटेड गॅसियस ॲटममधला जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जितकी एनर्जी आपल्याला सप्लाय करावी लागते ती एनर्जी म्हणजेच आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे जितकी एनर्जी इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणार आहे म्हणजेच तो ॲटम तितकी एनर्जी स्वतःकडे ॲब्सॉर्ब करतो. म्हणून आयोनायझेशन एनर्जीमध्ये जी प्रोसेस फॉलो केली जाते ती प्रोसेस ही एंडोथर्मिक प्रोसेस असते. कोणती असते, एंडोथर्मिक प्रोसेस. मग इथं फक्त आपल्याला काय बघायचं आहे या चारही ऑप्शनपैकी की ज्या ज्या ऑप्शनकडं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची प्रोसेस आहे म्हणजेच ज्या रिॲक्शनमध्ये आयोनायझेशन एनर्जीची जी प्रोसेस आहे ती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे म्हणजेच काय असणार आहे याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ही प्रोसेस फॉलो केलेली आहे. कोणती प्रोसेस फॉलो केली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन काढून टाकण्याची प्रोसेस आहे, इलेक्ट्रॉन लॉस करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस ज्या ऑप्शनमध्ये असेल ते सगळे ऑप्शन ही आपली एंडोथर्मिक रिॲक्शन ही दाखवणार आहेत. कोणती रिॲक्शन दाखवतील, एंडोथर्मिक रिॲक्शन दाखवतील. ओके, मग आता बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हटलं आहे, एक्स गिव्ज एक्स प्लस प्लस इलेक्ट्रॉन. एक्स हा काय दाखवतो, एक्स गिव्ज एक्स प्लस प्लस इलेक्ट्रॉन असं दाखवतो. ओके, म्हणजेच एक्स या इलेमेंटमधून ज्यावेळी एक इलेक्ट्रॉन लॉस केला जातो त्यावेळी एक्सचं कन्व्हर्जन एक्स प्लस असं होणार. म्हणजेच एक्स या इलेमेंटमधला आउटरमोस्ट एक इलेक्ट्रॉन काढून टाकल्यानंतर एक्स या इलेमेंटचं कन्व्हर्जन एक्स प्लस असं होतं. ओके, म्हणजेच एक्समधला हा इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी एक्स काही एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे का नाही. म्हणजेच ही प्रोसेस कोणती आहे, आयोनायझेशन एनर्जी प्रोसेस आहे. म्हणजेच ही प्रोसेस एंडोथर्मिक प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे, एंडोथर्मिक. म्हणजे ही प्रोसेस कुठली झाली की एंडोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजेच आपल्याला जे आन्सर फाइंड आउट करायचं त्याच्यामध्ये ए हा ऑप्शन असायला पाहिजे कारण ए हा ऑप्शन एंडोथर्मिक प्रोसेस दाखवतो. ओके, दुसरा ऑप्शन बघा, एक्स प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्स टू एक्स मायनस. मात्र ही काय आहे, इलेक्ट्रॉन ॲड करण्याची प्रोसेस आहे. म्हणजे एक्स या इलेमेंटमध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करतो म्हणजेच ही इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची प्रोसेस आहे. आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असेल तर ती एक्झोथर्मिक प्रोसेस होते की ज्या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज होणार आहे. म्हणजेच हा ऑप्शन असणार का, असणार नाही. म्हणजे इथं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे त्यामुळे हा ऑप्शन असू शकत नाही. ऑप्शन सी बघू. ऑप्शन सीमध्ये एक्स प्लस दिला आहे आणि एक्स प्लस गेट कन्वर्टेड्स इनटू बाय रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन एक्स प्लस 2 आणि एक्स प्लसचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे, एक्स प्लस 2मध्ये. म्हणजे एक्स प्लसमधला आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस केला. मग हा इलेक्ट्रॉन लॉस करत असताना आणखी एनर्जी हा एक्स प्लस ॲटम हा ॲब्सॉर्ब करणार आहे. म्हणजेच ही प्रोसेस ही एंडोथर्मिक प्रोसेस आहे आणि आयोनायझेशन पोटेन्शियलची प्रोसेस आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे.
त्यामुळं ऑप्शन सीसुद्धा हा काय दाखवणार आहे, एंडोथर्मिक प्रोसेस असणार आहे. ऑप्शन डी पाहून घ्या की एक्स मायनस प्लस इलेक्ट्रॉन गिव्ज एक्स मायनस 2, की एक्स प्लस प्लस इलेक्ट्रॉन गिव्ज काय मिळतं आपल्याला, एक्स मायनस 2 असे मिळाले. या ठिकाणी सुद्धा एक्स मायनसमध्ये आणखी एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड केलेला आहे आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळं एक्स मायनसचं कन्वर्जन एक्स मायनस 2 असं मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमध्ये ॲड करण्याची प्रोसेस म्हणजेच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन फॉलोज होते. त्यामुळं एंडोथर्मिक आपल्याला अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. म्हणजेच ऑप्शन कुठले कुठले असणार आहेत, ए आणि सी हे 2 ऑप्शन असायला पाहिजेत. लक्षात आलं बघा. सो दिस इज दी ऑप्शन ए आणि सी हे फक्त एंडोथर्मिक रिॲक्शन दाखवतात. ओके. आणि हे कशावरून ठरवलं आपण, की ज्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटलमधला रिमूव्ह केला जातो, म्हणजेच आयोनायझेशन एनर्जीचा वापर केला जातो, त्याच ठिकाणी फक्त एंडोथर्मिक प्रोसेस ही फॉलो केली जाते. ओके. सो दिस इज दी सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज दी, हा क्वेश्चन थोडासा आपल्याला काय करायचा आहे, थेरॉटिकल अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग दी टिपिकल इलेमेंट बिलॉंगिंग टू दी फर्स्ट ग्रुप ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. की काय करायचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द टिपिकल एलिमेंट बिलॉंगिंग टू दी फर्स्ट ग्रुप ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजेच पी ब्लॉक एलिमेंटमधला काय ऑब्झर्व करायचं आहे, की पी ब्लॉक एलिमेंटमधला जो फर्स्ट ग्रुप आहे त्या फर्स्ट ग्रुपमध्ये त्या दिलेल्या एलिमेंटसाठी कोणती स्टेटमेंट, ही जी 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्या 4 स्टेटमेंटपैकी कोणती स्टेटमेंट ही ट्रू असणार आहेत किंवा कोणती स्टेटमेंट तो फॉलो करणार आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. प्रश्न अगोदर समजून घ्या. क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग दी टिपिकल एलिमेंट बिलॉंगिंग टू दी फर्स्ट ग्रुप ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. आता टिपिकल एलिमेंट म्हटल्यानंतर की जो आपला ग्रुप आहे पी ब्लॉक एलिमेंटमधला फर्स्ट ग्रुप म्हणजेच कुठला झाला, पी ब्लॉक एलिमेंटमधला फर्स्ट ग्रुप म्हणजेच इट इज थर्ड ए ग्रुप. कोणता ग्रुप झाला तो, थर्ड ए, किंवा त्यालाच आपण 13th ग्रुप, 13 नंबरचा ग्रुप असं म्हणत असतो. कोणता ग्रुप आहे, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणखी थुलियम. की बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणखी थुलियम की आहे. तर या इलेमेंटमधला जो टिपिकल इलेमेंट आहे, म्हणजे हा जो क्वेश्चन विचारलेला आहे तो क्वेश्चन ॲल्युमिनियमच्या बाबतीत आहे. टिपिकल एलिमेंट म्हणजेच कोणता एलिमेंट आहे, ॲल्युमिनियमच्या बाबतीत आहे. ते फक्त बघत जायचं आहे. फर्स्ट ऑप्शन बघू, म्हणजेच हे जे 4 ऑप्शन जर ॲल्युमिनियम फॉलो करत असेल किंवा या 4पैकी कोणते ऑप्शन हे ॲल्युमिनियमसाठी फॉलो होणार आहेत ते ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे द इलेमेंट्स फॉर्म्स एम्पोटेरिक ऑक्साईड. की हा जो ॲल्युमिनियम एलिमेंट आहे तो एम्पोटेरिक ऑक्साईड असं दाखवतो. आता एम्पोटेरिक म्हणजे काय बघा, एम्पोटेरिक म्हणजेच काय, द इलेमेंट दॅट शोज ॲसिडिक ऑक्साईड्स ॲज वेल ॲज बेसिक ऑक्साईड्स. की जो इलेमेंट ॲसिडिक ऑक्साईडसुद्धा दाखवले जातात किंवा जे एलिमेंट बेसिक ऑक्साईडसुद्धा दाखवले जाणार आहे त्याला आपण काय म्हणतो, एम्पोटेरिक ऑक्साईड असं दाखवलं जातं. ओके. मग जर आपण इथं जर विचार केला की Al2O3 म्हणजेच ॲल्युमिना. ओके. ॲल्युमिना हा जर बघितला तर हा म्हणजे ॲल्युमिनियमपासूनच ॲल्युमिना हा कंपाऊंड तयार केला जातो विच हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला Al2O3. आणि हा ॲल्युमिनिया हा एम्पोटेरिक ऑक्साईडचं नेचर आहे. त्यामुळं फर्स्ट ऑप्शन आपल्याला काय म्हणता येईल, हा ॲल्युमिनियम टिपिकल एलिमेंट फॉलो करतो. म्हणजेच आपला ॲल्युमिनियम एम्पोटेरिक ऑक्साईड करण्याचं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते ॲल्युमिनियमच्या बाबतीत तर ट्रू असं सेंटेन्स आहे, म्हणून ऑप्शन ए कन्सिडर केला. ऑप्शन बी काय म्हटलेलं आहे, द इलेमेंट्स फॉर्म सल्फेट्स ऑफ फॉर्म्युला M2SO4 थ्राईस. M2 म्हणजेच तो दिलेला तो मेटल असा आहे, बरोबर. ओके. म्हणजेच M2 म्हणजेच जर मला M2SO4 थ्राईस अशा प्रकारे लिहायचं असेल तर मी M2 म्हणजेच Al लिहिणार आहे. तर Al2 असं होईल M2मुळं, म्हणजेच Al2SO4 थ्राईस. मग आपण ॲल्युमिनियम ट्रायसल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट हे अशा प्रकारचं कंपाऊंड ॲल्युमिनियमच्या बाबतीत बघतोच. ओके. म्हणजेच ॲल्युमिनियम Al2SO4 थ्राईस हे अशा प्रकारचं स्टेबल कंपाऊंड तयार करतं आहे. म्हणजेच हे सुद्धा सेंटेन्स ट्रू आहे ॲल्युमिनियमच्या बाबतीत. त्यामुळं ऑप्शन बी हा सुद्धा असणार आहे. ओके. हा झाला ऑप्शन बी. त्यानंतर ऑप्शन सी, द इलेमेंट दॅट शोज व्हेरिएबल व्हॅलन्सी. इलेमेंट हा काय दाखवतो, व्हेरिएबल. आता ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13 असा आहे
आउटर मोस्ट ऑर्बिटल काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲल्युमिनियमचं इट इज 3s2 3p1. ओके, मी 10पर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं नाही, डायरेक्ट आउटर मोस्ट लिहिलं 3s2 3p1. म्हणजेच की जास्तीत जास्त ॲल्युमिनियम स्टेबल होण्यासाठी 3s सबशेलमध्ये याच्या 2+1 म्हणजे 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ॲल्युमिनियमच्या 3s सबशेलमध्ये किंवा 3/3 शेलमध्ये की टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 3 आहेत. मग यानं जर 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट केलेत किंवा लॉस केले तर हा +3 दाखवणार ऑक्सिडेशन स्टेट. किती दाखवणार? +3. आणि ॲल्युमिनियम जर +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल, ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +3 जर होत असेल तर तो न्यूऑनसारखं स्टेबल इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन ॲक्वायर करणार आहे. म्हणजेच +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्यानंतर ॲल्युमिनियम हा मोर स्टेबल होतो. काय होतो? मोर स्टेबल. मग +3च्या पुढं तो ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल का? दाखवणार नाही. म्हणजेच इथं काय म्हटलेलं वाक्य की ॲल्युमिनियम इलेमेंट दॅट शोज व्हेरिएबल व्हॅलेन्सी, की इलेमेंट हा व्हेरिएबल व्हॅलेन्सी दाखवतो, पण हा दाखवणार आहे का? दाखवणार नाही. ओके, म्हणजेच हे सेंटेन्स आपलं ऑप्शन सीमध्ये असणार नाही. दिस सेंटेन्स इज नॉट ट्रू अबाउट द ॲल्युमिनियम. आणि हे सेंटेन्स ॲल्युमिनियमच्या बाबतीतलं ते ट्रू असणार नाही. लास्ट सेंटेन्स आहे ऑप्शन डीसाठी. दी इलेमेंट इज मेटॅलॉइड्स. म्हणजेच दिलेलं ॲल्युमिनियम हे इलेमेंट मेटॅलॉइड्स आहे का? नाही. कारण का? मेटॅलॉइड्स म्हटल्यानंतर कुठले कोण मेटॅलॉइडची होती बघा? बोरॉन, बोरॉन, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, त्याच्यानंतर अँटिमनी. ओके, म्हणजेच बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, जर्मेनियम ही सगळी एलिमेंट काय दाखवत होती? तर मेटॅलॉइडचा जो ग्रुप तुम्हाला दिला होता तो कोणता होता? बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम, आणखी पोलोनियम. ओके, ह्या मेटॅलॉइड्स आपण पी ब्लॉक एलिमेंटमध्ये बघत होतो. तर याच्यामध्ये ॲल्युमिनियम येत नाही. तर आपण सुरुवातीला म्हटलो की ॲल्युमिनियम, तर ॲल्युमिनियम हा काय असत नाही. म्हणजेच बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, त्याच पद्धतीने बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, टेल्युरियम, पोलोरियम ह्या ग्रुप काय दाखवतो आपल्याला की मेटॅलॉइडचा ग्रुप दाखवतो. मेटॅलॉइड्स आहे ते, आणि याच्यामध्ये ॲल्युमिनियम येत नाही. म्हणजेच हे सुद्धा आपलं की ॲल्युमिनियमच्या बाबतीतलं हे एलिमेंट फॉल्स स्टेटमेंट आहे. हा मेटॅलॉइड दाखवत नाही. म्हणजेच ॲल्युमिनियमच्या बाबतीत ट्रू असणारी सेंटेन्स ही फक्त कुठली झाली? ऑप्शन ए आणि ऑप्शन बी फक्त असणार आहेत. लक्षात आलं बघा? सो दिस इज दी ऑप्शन ए अँड दिस इज दी ऑप्शन बी. ठीक आहे, म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन विथ ए अँड बी असणार आहे. ओके, याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन इथे घेतलेला आहे. मॅच दी फॉलोविंग, की आपल्याला काय करायचं आहे? हा जो क्वेश्चन दिलेला आहे म्हणजेच जसं तुम्ही की कॉलम एची पेअर आपल्याला कॉलम 2मधल्या कंपाऊंडबरोबर ज्या ठिकाणी करेक्ट पेअर जमत असणार आहे किंवा जुळत असेल, ज्या ठिकाणी पेअर होत असेल त्याच ठिकाणी बघायला पाहिजे. ओके, तर याचे पेअर आपल्याला काय करायचे आहे बघूया. हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, काय म्हटलं आहे? हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, त्याच्यासाठी ए असा सिम्बॉल घेतला आहे. ओके, मग हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट म्हणजेच दी इलेमेंट विच हॅव मोर टेंडन्सी टू डोनेट अ इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या एलिमेंटचं सगळ्यात जास्त मेटॅलिक कॅरेक्टर असणार आहे अशा प्रकारचे एलिमेंट कुठले आहेत? म्हणजे जे स्वतःकडचा इलेक्ट्रॉन इझिली दुसऱ्याला डोनेट करू शकतात, देऊ शकतात, अशा प्रकारच्या एलिमेंटला आपण मेटॅलिक कॅरेक्टर मोर असणारा एलिमेंट म्हणजेच तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट झाला. कोणता झाला तो? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. तर बघा की इथल्या ऑप्शनमध्ये अल्कली मेटल जो दिलेला आहे, अल्कली मेटल म्हणजेच ग्रुप फर्स्ट झाला. तो कोणता झाला? ग्रुप फर्स्ट. मग ग्रुप फर्स्टमधला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम हे सगळे त्यांचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन हे S1 दाखवतात. मग ते 3s1 4s1 म्हणजे S1च दाखवतात का नाहीत? ओके, म्हणजेच त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये S ऑर्बिटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आणि तो जर त्याने एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट केला, लॉस केला, तर ते इझिली इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲक्वायर करू शकतात. मग त्यांना एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इनर्ट गॅस होतं आहे. म्हणजेच ते मोर स्टेबल होतात. काय होतात? मोर स्टेबल.
मग त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर मोर स्टेबल होऊ शकतात. त्यामुळे त्या इलेमेंटला आपण काय म्हणतो की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट, म्हणजेच ए पेअर विथ यस. त्यामुळे एची पेअर कशाबरोबर असणार आहे, यस बरोबर असणार आहे. ओके, ऑप्शन बी काय आहे बघा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता एजंट म्हटलं आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. की ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच काय, विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, दी सबस्टन्स विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. की अशा प्रकारचा सबस्टन्स की जो स्वतःकडं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून घेतो, त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं, ऑक्सिडायझिंग एजंट. मग ह्या ऑप्शनपैकी कोणते असे इलिमेंट असणार आहे की तो स्वतःकडं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून घेईल. ओके, असा कुठला असणार आहे बघा, कोणता एलिमेंट असू शकतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट. म्हणजे दे हॅव स्ट्रॉंग टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. ते स्वतःकडं स्ट्रॉंग पद्धतीने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतात. तर हॅलोजन जे आहे, जो आपण हॅलोजन बघतो की हॅलोनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर जास्त आहे. कारण का, ते पिरियोडिक टेबलच्या ग्रुप नंबर 17मध्ये म्हणजेच राईट हँड साईडला प्रेझेंट आहे. त्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर जास्त आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची पॉवर जास्त आहे. म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतात, ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतात. म्हणजेच स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हा हॅलोजन असणार आहे. त्यामुळं बीची पेअर आपण टी बरोबर जोडू. ओके, म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट हॅलोजन. याच्यानंतर आहे ऑप्शन सी. आपण बघू सीची पेअर कोणाबरोबर असणार. सीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय दिले रे, 3s2 3p1. काय दिले, 3s2 3p1. आणि आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3s2 3p1. ॲटॉमिक नंबर 13 ॲल्युमिनियमचा. म्हणजे हे दिलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे ॲल्युमिनियमचं दिलेलं आहे. कोणतं दिलेलं आहे, ॲल्युमिनियमचं दिले. मग हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲल्युमिनियमचं असेल तर ॲल्युमिनियम हा 13 ग्रुप इलेमेंट आहे. आणि त्याचाच ग्रुपचा सिम्बॉल हा कोणता सिम्बॉल आहे, थर्ड ए असा सिम्बॉल आहे. कोणता आहे तो, थर्ड ए. म्हणजे 3s2 3p1 हा कोणत्या ग्रुपमधला आहे, थर्ड ए मधला आहे. म्हणजेच सी इज पेअर्ड विथ आर. सीची पेअर कशाबरोबर असायला पाहिजे, आर बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर डी आपण बघू. डी म्हणजेच आर्टिफिशियल इलेमेंट. कोणता आहे बघा, आर्टिफिशियल इलेमेंट. म्हणजे जी इलेमेंट मॅनमेड इलेमेंट असणार आहेत किंवा लॅबोरेटरीमध्ये जी इलेमेंट तयार केली जाणार आहेत, त्या इलेमेंटला आपण काय म्हणतो, आर्टिफिशियल इलेमेंट म्हणत असतो. मग अशी कुठली इलेमेंट आहेत बघा, मी लेक्चर घेत असतानाच की ॲक्टिनाइड सिरीजमधली युरेनियमच्या जी पुढची असणार आहे, म्हणजेच ॲटॉमिक नंबर हॅविंग 94 की 94 पासून, म्हणजेच युरेनियमच्या नंतरची जी सगळी इलिमेंट असणार आहेत त्याला आपण ट्रान्स युरेनिक इलिमेंट म्हणतो. कोणती इलिमेंट म्हणणार आहे, ट्रान्स युरेनिक. The elements after the uranium is known as a trans-uranic element and which are the laboratory elements or the man-made element. आणि ती सगळी एलिमेंट ही लॅबोरेटरीमध्ये तयार केलेली आहेत, आर्टिफिशियली तयार केलेली आहेत. त्यामुळं आर्टिफिशियल एलिमेंट म्हटल्यानंतर ती ॲक्टिनाइड सिरीज येते. कोणती सिरीज येते, ॲक्टिनाइड सिरीज. कारण का, ॲक्टिनाइड सिरीज इट विल बी स्टार्ट्स फ्रॉम ॲटॉमिक नंबर 90 to 103. म्हणजेच थोरियमपासून लॉरेन्सियमपर्यंतची जी बघतो सिरीज, ती कुठली सिरीज आहे, ॲक्टिनाइड अशी सिरीज आहे. देअरफॉर डी इज पेअर्ड विथ दी क्यू. म्हणजे डीची पेअर कशाबरोबर करायला पाहिजे आपल्याला, क्यू बरोबर असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर लॅन्थनम. तर लॅन्थनम इज नोन ॲज अ लॅन्थनाइड्स. की याला आपण डायरेक्टली पेअर करू शकतो कशाबरोबर, लॅन्थनाइड बरोबर पेअर करू शकतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल लॅन्थनम म्हणजेच विच हॅविंग ॲटॉमिक नंबर 57. लॅन्थनमचा ॲटॉमिक नंबर हा 57 आहे. आणि जी आपण लॅन्थनाइड सिरीज म्हणतो इट विल बी स्टार्ट फ्रॉम 58 to 71. म्हणजे सिरियम टू लुटेनियमपर्यंतची जी सिरीज आहे ती सिरीज लॅन्थनाइड सिरीज आहे. त्याच्यामुळंच दी सिरीज आफ्टरवर्ड्स दी लॅन्थनम, की जी सिरीज लॅन्थनम नंतर या एलिमेंट नंतर येणार आहे त्याला आपण लॅन्थनाइड सिरीज असं म्हणतो. म्हणजेच ई इज पेअर्ड विथ पी. ईची पेअर पी बरोबर असणार आहे. म्हणजे मॅच द फॉलोविंग हा जो क्वेश्चन आहे आपला, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इज द अल्कली मेटल, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इज द हॅलोजन, 3s2 3p1 is the third A group, artificial elements are actinides and lanthanum are the lanthanides. Okay, next question is the
अरेंज दी फॉलोइंग एलिमेंट इन दी ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज, की एक सिंपल क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे. अरेंज दी फॉलोइंग एलिमेंट इन दी ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साईज, की ही एलिमेंट त्याच्या ॲटॉमिक साईजच्या ऑर्डरनुसार आपल्याला लावायचे आहेत. सिंपल आपल्याला माहिती आहे की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असते टॉप टू बॉटम आणि पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज ही डिक्रीज होत असते लेफ्ट टू राईट. आणि ही जी एलिमेंट जर आपण ऑब्झर्व केलीत की तर आपल्याला जो ग्रुप नंबर पिरियड नंबर जो सेकंड बघतो आपण लिथियम टू निऑन, कोणता ग्रुप आहे लिथियम टू निऑन, ही पिरियडमध्ये एलिमेंट आहेत. मग पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज ही काय होत जाते डिक्रीज होत जाते, काय होत जाते डिक्रीज. मग पिरियडमध्ये जर ॲटॉमिक साईज डिक्रीज होत गेली असेल तर आपण कशा प्रकारे घेऊया बेरिलियम, कार्बन, फ्लोरीन आणखी निऑन. म्हणजे लेफ्ट टू राईट ही साईज काय व्हायला पाहिजे डिक्रीज व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे डिक्रीज. म्हणजेच बेरिलियम विच इज मोर ॲटॉमिक साईज दॅन दी कार्बन, कार्बन विच इज मोर ॲटॉमिक साईज दॅन दी फ्लोरीन. बट फ्लोरीन पाच्यापेक्षा न्यूऑनची ॲटॉमिक साईज लार्ज असते. अशा प्रकारचं एक एक्सेप्शन आपण बघितलं होतं. कारण का की न्यूऑन हा इनर्ट गॅस एलिमेंट आहे आणि तो इनर्ट गॅस एलिमेंट असल्यामुळे तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. काय दाखवतो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवत असल्यामुळं याच्यामध्ये जी रेडियस आहे तो कोव्हॅलंट रेडियस तयार करत नाही तर तो वंडर वॉल रेडियस तयार करतो. की अशा प्रकारची कन्सेप्ट आपण की लास्ट लेक्चरमध्ये बघितली होती. मग निऑन हा जर वंडर वॉल रेडियस दाखवत असल्यामुळं तो फ्लोरीनपेक्षा सुद्धा लार्ज साईज दाखवतो. म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे, म्हणजे फ्लोरीन इज लेस दॅन निऑन असणार आहे. म्हणजे जरी हा आपण पिरियडिक ट्रेंडनुसार जर बघितलं की ॲटॉमिक साईज डिक्रीजेस इन पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते, मात्र ती ग्रुप नंबर 18 इनर्ट गॅसमध्ये ती ॲटॉमिक साईज ही स्लाइटली इन्क्रीज आपल्याला झालेली बघायला मिळत असते. ओके, तर ही ऑर्डर, सो दिस इज दी ऑर्डर ऑफ दिस पिरियड नंबर सेकंड एलिमेंट आणि ही ऑर्डर पिरियड नंबर सेकंडच्या एलिमेंटसाठीची असणार आहे. याच्यानंतरचा आपण लास्ट क्वेश्चन घेऊ आपण या लेक्चरमधला की आउट ऑफ द फॉलोइंग एलिमेंट ABCD आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट अँड रेड्युसिंग एजंट देम from the given ionization potential values and electron affinity values. म्हणजेच काय करायचं आहे की जी 4 ABCD एलिमेंट दिलेले आहेत, तर या ठिकाणी ABCD ही 4 एलिमेंट दिलेले आहेत, तर याच्या आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजेच आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यूवरून किंवा इलेक्ट्रॉन ॲफिनिटीच्या व्हॅल्यूवरून आपल्याला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आणखी स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट हे दोन्हीसुद्धा काय करायचे आहेत फाइंड आउट करायचे आहेत. ते फक्त बघायचं आपल्याला. म्हणजेच ए या एलिमेंटची आयोनायझेशन पोटेन्शियल 450 आहे, तर त्याचीच इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किती आहे 114 आहे. बी या एलिमेंटची 225 आहे, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी बी या एलिमेंटची 700 अशी आहे. तर अशा प्रकारे सी आणि डीच्या दोन्ही व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, तर आपल्याला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे. ओके, मग स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणणार आहे दी सबस्टन्स विच ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, की जे सबस्टन्स इझिली ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहेत त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. मग जर स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट व्हायचं असेल, आता मी हे याच्यासाठी लिहिलं आहे स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, त्याच पद्धतीनं स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट कोणता विच सबस्टन्स विच डोनेट्स द इलेक्ट्रॉन, की जे सबस्टन्स इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत, ओके, त्याला आपण रेड्युसिंग एजंट म्हणत असतो. मग की स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट हॅविंग लो आयोनायझेशन पोटेन्शियल, काय म्हणणार आहे की ज्याचं आयोनायझेशन पोटेन्शियल लो असणार आहे तो स्ट्रॉंगेस्ट रेड्युसिंग एजंट. म्हणजेच काय की तो अशा प्रकारचा सबस्टन्स की तो कमी एनर्जीमध्ये आपला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिलीज करतो, म्हणजेच तो आपला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इझिली दुसऱ्याला देऊ शकतो, डोनेट करू शकतो,
तर तोच इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असतो. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे की जो सबस्टन्स की ज्याची आयोनायझेशन पोटेन्शियल आयोनायझेशन एनर्जी व्हॅल्यू लो असणार आहे, सगळ्यात कमी असेल, तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असेल. म्हणजेच बी हा इलिमेंट स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असणार. कोणता असणार तो? स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी व्हॅल्यू याच्यावरून एक ठरवायला पाहिजे. द इलेमेंट्स हॅविंग हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, की जो इलेमेंट हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी दाखवतो, मी असं म्हणूया द इलेमेंट्स विच हॅविंग हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, की जो इलेमेंट हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी दाखवतो तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कोणता असतो तो? स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. मग कोणता असणार? म्हणजेच की जो स्वतःकडची एनर्जी जास्त प्रमाणात रिलीज करणार आहे आणखी तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असेल. म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत असताना ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी रिलीज केली जाते. त्यानुसार मग ज्याची एनर्जी जो सगळ्यात जास्त रिलीज करतो, म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त कोणाची आहे की डी या एलिमेंटची आहे, 1035 अशी आहे. म्हणजेच डी या एलिमेंटची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त आहे, म्हणजेच तो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोणता आहे तो? स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजेच याच्यावरून काय ठरवू शकतो बघा, स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट हा जर तो लो आयोनायझेशन एनर्जी दाखवत असेल, अतिशय कमी दाखवत असेल लो आयोनायझेशन पोटेन्शियल, तर तो स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट असतो. आणि जो इलेमेंट किंवा जो सबस्टन्स की हाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी दाखवतो, तो सबस्टन्स हा स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कोणता असतो तो? स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, सो दीज आर दी सॉल्व्ड क्वेश्चन्स ऑफ दिस पिरियॉडिक प्रॉपर्टीज किंवा पिरियॉडिक टेबल. की पिरियॉडिसिटी या चॅप्टरमध्ये आपण पिरियॉडिक टेबलमध्ये की अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनचं फॉर्मॅट आहेत त्यानुसार आपण सगळे क्वेश्चनचे व्हिडिओसुद्धा आपण बनवलेले आहेत. ओके, थँक्यू.